अनेक बस स्थानकावर मला सुविधा ज्या आहेत त्या सर्वसामान्य प्रवाशांना मिळायला हव्यात त्या मिळत नाही आहेत आणि त्याचबरोबर बसेस वेळेवर नाही आहेत अशा अनेक पॅसेंजरच्या तक्रारी माझ्याकडे होत्या आणि त्यानुसार आजही आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांपासून अनेक प्रवाशांनी माझ्याकडे बसेस वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. खरं तर म्हणजे मी एक वर्षापासून ह्या परिवहन मंडळाचा अध्यक्ष म्हणून कामकाज बघितल्यानंतर जवळजवळ 4-4.5 हजार नवीन बसेस आता आलेल्या आहेत. 3,000 बसेसच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याही बसेस आता 3 महिन्यात येणार आहेत. नंतर 5,000 बसेसच्या नवीन निविदा काढलेल्या आहेत. जुन्या ज्या बसेस आहेत त्या आम्ही सगळ्या भंगारमध्ये काढून नवीन बसेस जास्तीत जास्त प्रवाशांना कशा मिळेल ह्यासाठी प्रयत्न करतो आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या DCंच्या आणि प्रत्येक आमच्या STच्या सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या की साहेब बसेस जुन्या झालेल्या आहे, भंगार आहेत, त्यामुळे रस्त्यावर बंद पडतात, त्यामुळे वेळेवर यायला आम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो. आता तर नवीन बसेस आहे, नवीन बसेसमध्ये GPS यंत्रणा आहे. कुठली बस कुठे पोहोचलेली आहे ह्याचीसुद्धा माहिती आमच्या DCनं ह्या ठिकाणी मिळत असते. असं असताना जर वेळेवर प्रवाशांना सुविधा मिळत नसेल, कारण अतिशय गंभीर बाब आहे ह्या. वेळेवर म्हणजे 15-20 मिनटं अर्ध्या तासाचं अंतर आपण समजू शकतो, परंतु काही प्रवासी सकाळी 9 वाजल्यापासून इथे आलेले आहेत. 1 वाजला तरी त्यांना बसेस त्यांच्या लागलेल्या नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण प्रवाशांना वेळेवर बसेस देणं हे आमच्या महामंडळाचं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी आज कळली, विद्यार्थी आहे, शालेय विद्यार्थी म्हणजे 9वी-10वीच्या विद्यार्थिनी सकाळी 10:30-11 वाजल्यापासून इथं आलेले आहेत. त्यांना बसेस नाही. शाळा त्यांच्या सुटल्यानंतर किंवा कॉलेजेस सुटल्यानंतर जास्तीत जास्त 5 वाजेपर्यंत सगळी महाविद्यालय किंवा शाळा सुटलेल्या असतात. त्यांना घरी जायला 7 ते 8 वाजतात, कधीकधी 9 वाजतात. घरच्या पालकांना अशी शंका येते की आपल्या मुली गेल्या कुठे. काही मुलींनी मला बोलून दाखवलं की पालकांना शंका येते की आम्ही कुठे भटकायला जातो का, पिकनिकला जातो का, त्यामुळे आमच्यावर संशय पालक आमचे व्यक्त करत असतात. अशा वेळेस जर शाळा आमच्या किंवा महाविद्यालय सुटल्यानंतर वेळेवर बसेस आम्हाला मिळाल्या आणि वेळेवर आम्हाला आमच्या घरी सोडलं तर निदान पालकांचा आमच्यावरचा संशय दूर होईल आणि आम्ही अंधाराच्या ऐवजी उजेडामध्येच आमच्या घरी पोहोचू शकेल. त्यामुळे आम्ही अशी एक व्यवस्था खास करून महाराष्ट्रातील सगळ्या ST स्थानकावरून बसेस मुलींसाठी कशा वेळेवर सुटतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालय विद्यार्थिनींसाठी, जेणेकरून त्या वेळेवर घरी पोहोचू शकतील. मी तर एका विद्यार्थिनीला माझा नंबर देऊन स्वतः मला मेसेज करायला किंवा फोन करायला सांगितलेलं आहे. मला जर म्हणजे तिला जर काही सुविधा मिळाल्या नाही, परंतु शेवटी प्रत्येक विद्यार्थिनींना मी माझा नंबर देऊ शकत नाही, म्हणून एक हेल्पलाईन राज्याच्या माध्यमातून ह्या विद्यार्थिनींसाठी करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहे. आणि त्याचबरोबर जे DC असतील त्या सगळ्या DCंचा नंबर विद्यार्थिनींना मिळेल, विद्यार्थ्यांना मिळेल, जेणेकरून त्या DCंनासुद्धा विद्यार्थिनींच्या काही तक्रारी किंवा काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी असेल तर त्याची माहिती मिळेल आणि ताबडतोब विद्यार्थ्यांना घरी सोडवण्याची जबाबदारी जी आहे त्या DCंवर राहील. आणि जर त्यांनी त्याची पूर्तता केली नाही तर मी DCंवर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही. कारण शेवटी राज्यातील विद्यार्थिनींना संरक्षण देणं, मुलींना संरक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे. पित्याची भूमिका म्हणून मी ST महामंडळाचा अध्यक्ष म्हणून ही योजना राबवणार आहे आणि निश्चितपणे ह्या योजनेचा लाभ राज्यातील सगळ्या विद्यार्थिनींना होणार आहे. कामाच्या संदर्भात आपण एक चौकशी समिती नेमली होती, त्यामध्ये जवळ आता सगळा आरोपपत्र दाखल माझ्याकडे करून काही अहवाल आलेला आहे. त्यावर मी निश्चितपणे कारवाई करतो, कारण शेवटी ह्या MIDCच्या माध्यमातून आम्ही कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. नवीन बस स्थानकाचं उद्घाटन आम्ही केलं, परंतु काही त्याच्यामध्ये तक्रारी होत्या, काही गोष्टी अनिवार्य नसतानासुद्धा आमच्या काही लोकांनी त्या घडून आणल्याच्या निदर्शनाला आलेल्या आहे. त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल. नेमका कुणावर ठपका ठेवण्यात नाही बघा, मी आता सांगणार नाही. चौकशी अहवाल हे झाल्यानंतर जाहीर करील आणि जाहीर केल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भातली योग्य ती माहिती मिळेल. धाराशिवच्या युतीबाबत मुंबईमध्ये नेमकं काय घडलं आणि बघा काय होतं की धाराशिवमध्ये एक नगर परिषद आहे. आमचे प्रभारी जे आहे ज्यांना आमच्या पक्षाच्या वतीनं राजन साळवी माजी आमदार ह्या धाराशिव जिल्ह्याचे प्रभारी आहेत आणि प्रामुख्यानं 6 नगर परिषदा येतात. धाराशिव नगर परिषदेमध्ये आमची युती झाली होती. भारतीय जनता पक्षानं 8 जागा आणि काही उपनगराध्यक्षपद आणि काही गोष्टी देण्याचं आम्हाला मान्य केलं होतं, परंतु काही तांत्रिक गोष्टींमुळे काही गोष्टींची पूर्तता होऊ शकली नाही. ही वस्तुस्थिती जरी असेल तरी कळंब नगर परिषदा आमचं त्या ठिकाणी युती झालेली आहे. नळदुर्ग नगर परिषद आमची त्या ठिकाणी युती झाली आहे. म्हणजे धाराशिव नगर परिषद म्हणजे जिल्हा नव्हे,
कारण काय होतं की वृत्तपत्रांच्या किंवा काही वाहिन्यांच्या माध्यमातून धाराशिवमध्ये युती तुटली, म्हणजे 6 ठिकाणी युती तुटलेली नाही, काही ठिकाणी युती झालेली आहे, काही ठिकाणी अडकलेली आहे. परंतु त्यावर आज माननीय मुख्यमंत्रीसुद्धा धाराशिवमध्ये आहेत. मी त्यांच्याशी आज सोलापूरला चर्चा करणार आहे. उद्या आमचे उपमुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही योग्य तो सकारात्मक निर्णय युतीबाबत घेऊ. जिल्हा प्रमुखांनी अशी प्रतिक्रिया दिली की भाजपनं पाठीत खंजीर बसला. बघा, जिल्हा प्रमुखानं खरं तर आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून अशा बाबतीतला निर्णय किंवा अशा भूमिका घेणे योग्य आहे. परंतु शेवटी भावनेच्या भरामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जिल्ह्याची जबाबदारी असते, म्हणून त्यांनी कदाचित तशी भूमिका घेतली असेल किंवा तसं त्यांचं मत मांडलं असेल. परंतु शेवटी सर्वोच्च नेते म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा घेऊन ह्या बाबतीतला निर्णय मी, राजन साळवी आणि आमचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि आमचे सगळे जिल्हाप्रमुख बसून निर्णय घेऊ. 140 कोटीच्या निर्णय झाला आहे, महायुती सरकारच्या माध्यमातून विकास कामांची निधी कुठल्याही प्रकारे थांबवण्यात येणार नाही. धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने विकास कामं करणं गरजेचं असल्याकारणानं त्या बाबतीतला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. काय रे अक्षय, 2 तास बसेस मिळत नाही, अंधारामध्ये त्यांना घरी जावं लागतं, घरचे लोक वाट बघत असतात. गेल्या असं वाटतं ना आई वडिलांना. रेकॉर्ड ऑन करून देत जा रे अक्षय. या तक्रारी सगळीकडे आहेत. मुलींच्या सुरक्षिततेचे वातावरण नाही. मुलींना आठवणीचे आपण थोडंफार परंतु मुलींना वेळेवर हात घे पुढे, हात घे पुढे, हात घे पुढे, पुढे घे, आवाज नाही येते. कारण सगळीकडे मला असं कळलं 5 वाजता गावात ढुकतात, थोडी येऊन तिथे 2 तास बसेस नाही, घरी जायला अंतर होतं. एवढा वेळ कुठलीही असू दे. हे काय मला काय ते पोलिसांच्या रात्र भेटल्या, ही काही इतकी तक्रार नाही, सगळ्या तक्रार आहेत. पण धाराशिवच्या ह्या कुठल्याही मुलींची मला जर तक्रार आली तर सगळ्यांवर कडक कारवाई करून त्याला मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायचं आहे. लक्षात घ्या. काही काळजी स्टॉप कर, स्टॉप कर, खरं सांगितलं. काही करत सांगितलं. हो हो, जबाबदारी आपली आहे. आपण आपल्या पोटाचं संरक्षण करायचं. अशा काळात मला तक्रारी द्यायला नको, परंतु जर अशा तक्रारी आल्या तर तुम्हालाही जोडणार नाही. मला सोलापूरला गेल्यानंतर हीच तक्रार आली येथे पोहोचत नाही. आता मला या तक्रारी आता दादा 10 वाजल्यापासून जबाबदार कोण आहे मला सांगा. आता तुम्ही, मी तुम्हाला दोषी धरणार नाही, कारण तुम्ही नवीन आलात. तुम्हाला कोणी असता तुम्ही ताबडतोब त्यांना निलंबित केलं असतं. तुम्ही एक काम करा, आता मी पाहणी करून जाणार आहे. तुम्ही हे साहेब इथले मेन आहेत. तुम्ही कोणी तुमच्या काय काय तक्रारी आहेत, तुमचं काय काय समस्या ते यांच्याकडे सांगायच्या. मी माझा नंबर तुला देतो. हां, मला डायरेक्ट फोन करायचा आणि फोन नाही उचलला तर मेसेज करा. तुझा नंबर माझ्याकडे नाही, तुम्हाला मेसेज करायचा. हे नंबर देऊ, मेसेज करायचा. जबाबदारी तुझी, धाराशिवच्या सगळ्या पोरींची. तुला लीडर करून टाकतो मी. हां, हे नंबर देऊ. नाही मी घेतो. माझं नाव तुमचा तर द्या. माझं हे माझं कार्ड पण देतो तुला. घे 9930.
मला डायरेक्ट फोन करायचा, मी फोन नाही उचलला कुठे कार्यक्रमात असे मला मेसेज करता येतो, इंग्रजीत येतो की मराठीत येतो, मराठीत कर, मराठी आहेस ना, मराठीत मेसेज कर आणि जर तक्रारी तुमच्या सुटल्या नाही तर तुम्हाला डायरेक्ट मेसेज करायचं, मग मी यांच्यावर कारवाई करतो. मी या सगळ्यांचा बॉस आणि तुमचा पिता. ओके, एक मिनिट हा बोला. आता मी 9 वाजल्यापर्यंत येत आहे. हो हे बघा, मी 9 वाजल्यापर्यंत येत आहे. 9ची गाडी नाही, 10ची गाडी लागली, मार्गे तुम्ही आता थांबा. जायचं मला. आधी मी 9 वाजल्यापर्यंत मी येत आहे. 11ची गाडी लागली होती, 11ची गाडी लागली होती, कॅन्सल केली म्हणजे डेपो मॅनेजर फोन आला. काम करतो. मला आता समजतं. बसा बरं. बोल नाही.